नैतिक जबाबदारी. सानिका, संजू आणि राजू तिघेही मस्ती करत शाळेतून घरी निघाले. संजू एकदम विनोदी तर राजू तेवढाच मस्तीखोर. सानिका मात्र खूप समंजस व हुशार. तिघेही एका बंगल्यासमोरून जात असताना अचानक संजू थांबला. अरे ते बघा, किती धूर आहे तिकडे. तिघांनीही तिकडे पाहिले. खालच्या व वरच्या मजल्याच्या खिडकीतून आणि दारातून धूर बाहेर येताना दिसत होता. धुराचे प्रमाण वाढतच चालले होते. राजू म्हणाला, अरे ते आजी आणि आजोबा दोघेच राहतात ना इथे. खूप थकलेले आहेत बिचारे. सानिका घराकडे बघून काहीतरी विचार करत म्हणाली, अरे आपल्याला त्या आजी आजोबांना वाचवले पाहिजे. तसे संजू आणि राजू घाबरून तिच्याकडे पाहायला लागले. तिने बॅगमधून एक वही बाहेर काढली. शिक्षकांनी संकटकाळी मदत करणारे काही नंबर दिले होते ते शोधू लागली आणि म्हणाली, आता तुम्ही दोघं न घाबरता आजूबाजूच्या माणसांना गोळा करा. मला वाटत आहे घरात आग लागली आहे. तोपर्यंत मी त्या दुकानात जाऊन फायर ब्रिगेड आणि अँब्युलन्सला फोन करते. थोड्याच वेळात काही माणसे आणि दोन्ही गाड्या दारात उभ्या राहिल्या. फायर ब्रिगेडच्या टीमने आज जाऊन धुरामुळे बेशुद्ध पडलेल्या आजी आणि आजोबांना बाहेर काढून अँब्युलन्समधून हॉस्पिटलला पाठवले. थोड्याच वेळात आग आटोक्यात आली. सर्वांनी मुलांचे कौतुक केले. त्यातील एक जण पुढे येऊन म्हणाला, मुलांनो, आज तुमच्या कर्तव्य दक्षतेमुळे आजी आजोबांचे प्राण तर वाचलेच आणि मोठी हानी देखील टळली. आज तुम्ही तुमची नैतिक जबाबदारी पार पाडली आणि आम्हालाही आमची नैतिक जबाबदारी दाखवून दिली. सानिका म्हणाली, होय काका, कधी कधी भूकंप, दुर्घटना अशा अनेक घटना कधीही घडू शकतात. त्यावेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, आपली नैतिक जबाबदारी ओळखून सगळ्यांनी वागले पाहिजे. सर्वांना मदत केली पाहिजे. सर्वांनी टाळ्या वाजवून तिचे कौतुक केले. तात्पर्य, कोणत्याही प्रसंगी न घाबरता, न डगमगता विचारपूर्वक काम करावे. तोच खरा जबाबदार नागरिक असतो.